नवीन कन्स्ट्रक्शन आणि रेडी टू मूव मध्ये जर आपण फ्लॅट पाहताय तर पूर्ण लॉबीचा व्ह्यू पाहतो आपण. स्पेशियस असा लिव्हिंग रूम, नॅचरल रिव्हर साइड व्ह्यू आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्यांना आपल्याला फुल वॉल टाइल्स सेटअप, नवीन कन्स्ट्रक्शन आणि रेडी टू मूव मध्ये जर आपण फ्लॅट पाहताय 1 BHK किंवा 2 BHK तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत करतो. आज आपण ठाकुर्ली ईस्टला स्टेशनपासून फक्त 6 ते 7 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती रेडी टू मूवमध्ये फ्लॅट पाहणार आहोत. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता स्टील प्लस 18 फ्लोअरची बिल्डिंग आहे. ही या प्रोजेक्टमध्ये आपल्याला 1 BHK 2 BHK असे फ्लॅट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल, बँक, ATM एक 3 ते 4 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहेत. तसेच या प्रोजेक्टपासून आपल्याला टोटल 3 रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी पाहायला मिळते. पहिलं जे आहे ते ठाकुर्ली स्टेशन, दुसरं रेल्वे स्टेशन जे आहे ते डोंबिवली रेल्वे स्टेशन या लोकेशनपासून फक्त 2.5 किलोमीटर एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे. आणि तिसरे रेल्वे स्टेशन जे आहे ते कल्याण रेल्वे स्टेशन या लोकेशनपासून एक 3 ते 3.5 किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे. तर चला आपण बिल्डिंगची एंट्रन्स लॉबी पाहून फ्लॅटकडे वळूया. समोर आपण पाहतोय बिल्डिंगचा गेट. टोटल आपल्याला 2 गेट पाहायला मिळणार आहे, इन आणि आउटसाठी. स्टँडअलोन बिल्डिंग आहे. बिल्डिंगला पूर्ण वॉल कंपाऊंड देखील पाहायला मिळणार आहे. बिल्डिंगच्या लेफ्ट साईडला आणि बॅक साईडला 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंगसाठी बराच मोठा स्पेस पाहायला मिळेल. समोर आपण पाहतोय बिल्डिंगची ग्रँड एंट्रन्स लॉबी. एंटायर पूर्ण लॉबीचा व्ह्यू पाहतो आपण. आतमध्ये आल्यानंतर समोर आपल्याला रिसेप्शन एरिया पाहायला मिळतोय. राईट साईडला नेम प्लेट्स पाहायला मिळतील. माझ्या राईट साईडला आपल्याला 2 लिफ्ट पाहायला मिळत आहे. या दोनही लिफ्टला पॉवर बॅकअप देखील दिला गेलेला आहे. तर चला वळूया आता आपण 14व्या माळ्यावरती. मित्रांनो, आता आपण 14व्या माळ्यावरती आलो आहोत. एका फ्लोअरला टोटल आपल्याला 5 फ्लॅट पाहायला मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता 5 फ्लॅट आहेत एका फ्लोअरला आणि 2 लिफ्ट पाहायला मिळत आहेत. समोर आहे 2 BHK फ्लॅट. फ्लॅटचा एंट्रन्स, फ्लॅटच्या बाहेर पाहिलं तर बराच मोठा स्पेस पाहायला मिळतोय, जिथे आपण शूज रॅक वगैरे अरेंज करू शकणार आहोत. समोर आहे मेन फ्लॅटचा एंट्रन्स. फ्लॅटमध्ये आल्याच्या नंतर माझ्या राईट साईडला पाहतोय आपण सुंदर असा लॅमिनेटेड डोर. तर वळूया आपण लिव्हिंग रूमकडे. समोर आहे फ्लॅटचा स्पेशियस असा लिव्हिंग रूम. एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहत आहोत आपण. लिव्हिंग रूमला आपल्याला सुंदर अशी फॉल सिलिंग पाहायला मिळत आहे. राईट साईडला पाहिलं तर फ्लॅटमध्ये आल्या आल्या आपल्याला स्विचेस पाहायला मिळत आहे. समोर आहे लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो. विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक 3 फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते. पूर्ण बाल्कनीचा व्ह्यू पाहून या बाल्कनीमधून एंटायर पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहूया. खूपच सुंदर नॅचरल रिव्हर साइड व्ह्यू आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा या बाल्कनीमधून एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहतोय आपण. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील. माझ्या राईट साईडला आहे पॅसेज एरिया. माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला कॉमन बेडरूम एरिया पाहायला मिळतोय. एंटायर पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहतो आपण. बेडरूममध्ये देखील आपल्याला सुंदर अशी फॉल सिलिंग पाहायला मिळत आहे. समोर आहे बेडरूमची विंडो. विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक 2 फुटाचा सज्जा पाहायला मिळतोय. या सज्जाला आपण बॉक्स ग्रिल किंवा इनविजिबल ग्रिल लावून याचा वापर करू शकणार आहोत. पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहून समोर आपण पॅसेज एरिया पाहतोय. या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला स्विचेस दिलेले आहेत, इथे आपण वॉशिंग मशीन सेट करू शकणार आहोत. समोर आपण पाहतोय 2 BHK फ्लॅटचा किचन. एंटायर पूर्ण किचनचा व्ह्यू पाहूया आपण. किचनला आपल्याला फुल वॉल टाइल्स सेटअप, डबल प्लॅटफॉर्म किचन पाहायला मिळत आहे. समोर आपण पाहतोय फ्रीजसाठी दिल्या गेलेल्या सेपरेट स्पेस. त्याच्या बाजूला आपल्याला सर्व्हिस प्लॅटफॉर्म पाहायला मिळतोय आणि सर्व्हिस प्लॅटफॉर्मच्या बाजूला आपल्याला वॉशिंग मशीनसाठी
सेपरेट स्पेस देखील पाहायला मिळत आहे. आपल्याला 2 स्पेस पाहायला मिळेल. इथे पण आपण वॉशिंग मशीन सेट करू शकणार आहोत आणि बाहेर किचनच्या तिथे देखील आपण वॉशिंग मशीन सेट करू शकणार आहोत. माझ्या राईट साईडला आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म. मित्रांनो, पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला पिण्याचं आणि वापरण्याचं पाणी 24 तास पाहायला मिळणार आहे. समोर आहे किचनची विंडो. विंडोच्या बाहेर एक 2 फुटाचा सज्जा पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्ह्यू पाहून वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या कॉमन वॉशरूम एरियाकडे. 2 स्टेप पुढे आल्यानंतर माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळेल. वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप, वेस्टर्न टाईपचं टॉयलेट, ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळत आहे. वॉशरूमच्या वरती पाहिलं तर वॉटर टँकसाठी बराच मोठा स्पेस आपल्याला पाहायला मिळतोय. समोर आपण पाहतोय मास्टर बेडरूम. बेडरूमचा एंट्रन्स. बेडरूममध्ये आल्यानंतर समोर आपल्याला पाहायला मिळत आहे मास्टर वॉशरूम एरिया. वॉशरूमला सेम आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप, वेस्टर्न टाईपचं टॉयलेट, ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय. वॉशरूमच्या वरती पाहिलं तर वॉटर टँकसाठी देखील बराच मोठा स्पेस पाहायला मिळत आहे. समोर आपण पाहतोय मास्टर बेडरूम. खूपच सुंदर आणि स्पेशियस बेडरूम पाहायला मिळतो. बेडरूमला देखील आपल्याला फॉल सिलिंग पाहायला मिळत आहे. समोर आहे बेडरूमची विंडो. विंडोच्या बाहेर सेम आपल्याला एक 2 फुटाचा सज्जा पाहायला मिळतोय. या बेडरूमच्या विंडोच्या इथून पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहूया आपण. तसेच पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहतोय. मित्रांनो, या फ्लॅटची प्राइस आहे ऑल इन्क्लुझिव्ह 81 लाख. यामध्ये सायलेंट निगोशिएबल नक्कीच होणार आहे. हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल, व्हिजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल, या प्रोजेक्टबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. व्हिडिओला एंडपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.